सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आज एका सत्शिष्याचं चरित्र जीवन गाथा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. श्राव्य पुस्तक मालेतला हा आपला पुढचा भाग असणार आहे. पुस्तकाचं नाव आहे जी महाराज. गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांची ही जीवनगाथा आहे. याचं संकलन गो जामकर यांनी केलेलं असून कथन भाऊसाहेब केतकर करतायत अशी कल्पना या पुस्तकामधून मांडलेली आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांविषयी असलेला आत्यंतिक जिव्हाळा आणि संपूर्ण शरणागती यांमुळे सामान्य प्रापंचिकासाठी गुरु आज्ञा पालनाचा आदर्श म्हणजे श्री भाऊसाहेब केतकर होते. ते कसे हे आपल्याला या पुस्तकातून लक्षात येईल. श्रीराम. जी महाराज हे पुस्तक लिहिताना किंवा या भाऊसाहेब केतकरांच्या आठवणी संकलित करताना संकलकाचा जो हेतू आहे, उद्देश आहे, जी भावना त्यामागे आहे ती समजून घेण्याच्या हेतूने आपण याची प्रस्तावना वाचणार आहोत. आधी गो जामकर म्हणतात, श्रीराम जय राम जय जय राम. श्री महाराजांचं चरित्र, श्री तात्यासाहेबांची रोजनिशी, मालाडचे थोर सत्पुरुष, वृद्ध आठवणी, श्री भाऊसाहेबांची उपलब्ध झालेली पत्र इत्यादी लिखित स्वरूपात मिळालेली माहिती आणि काही ऐकलेली माहिती यावरून अनेक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यामध्ये श्री महाराज म्हणजे पूर्ण ब्रह्म, परब्रह्म असल्याने प्रत्येकालाच आवडावं असं ते व्यक्तिमत्व आहे. श्री ब्रह्मानंद आणि श्री आनंद सागर हे देखील श्री महाराजांच्याच तोडीचे संत आहेत. आकलनाच्या दृष्टीने या तीनही व्यक्ती माझ्या आवाक्या पलीकडच्या आहेत. या थोर व्यक्तींशिवाय श्रींच्या जीवनचरित्रामध्ये अनेक व्यक्तींचा श्रींशी संबंध आणि संपर्क आला. त्यापैकी कोणती व्यक्ती आवडली आणि ती का असा प्रश्न विचारला तर ठळकपणे एक व्यक्ती डोळ्यासमोर येते, ती म्हणजे भाऊसाहेब केतकर. कारण ते अगदी तुम्हा आम्हासारखे जीवन जगले, परंतु केवळ श्री महाराजांवरील नितांत श्रद्धेने ते त्यांच्या इतके जवळ जाऊन पोचले की एके ठिकाणी श्रींनी म्हटलंय, श्री ब्रह्मानंद, श्री आनंद सागर व श्री भाऊसाहेब हे माझे हृदय आहे. श्री भाऊसाहेबांची जीवनगाथा वरील संदर्भ ग्रंथातून सलग एकत्रित केली तर त्यांचं अतिशय साधं, सरळ, निर्मळ, प्रेमळ आणि तितकंच विलोभनीय व्यक्तिमत्व कसं श्री महाराजमय होत गेलं हे प्रतिपादन करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. श्री भाऊसाहेबांची जीवनगाथा यात माझ्या पदरचं काही नाही. क्वचित प्रसंगी नाट्य निर्माण होण्यासाठी शब्दांचा फेरफार केलाय. तसंच काही ऐकीव प्रसंग काल्पनिक आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. जी महाराज हे गोष्टींचं संकलन असल्याने त्यामध्ये श्री भाऊसाहेबांची मनस्थिती प्रत्यक्षात कशी असेल हे कळायला मार्ग नाही. श्री भाऊसाहेबांनीच जर आत्मवृत्त लिहिलं असतं तर ती कळली असती. जी महाराजचं संकलन करताना आणि त्यावर इतरांशी चर्चा करताना एक गोष्ट मात्र आवर्जून जाणवली की काही प्रसंग जर विस्ताराने कळले असते तर जास्त चांगलं झालं असतं. हे कसं शक्य होईल असा विचार करता लक्षात आलं की पुस्तकाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता तो प्रसंग काल्पनिक स्वरूपात साकार करावा. अर्थात ती कल्पना असल्याने अगदीच वास्तव नसेल, पण वास्तवापासून फारशी भिन्न न ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे केलेला कल्पनाविलास जो त्रोटक स्वरूपात आहे तो त्या प्रसंगाला अनुलक्षून तळटीप म्हणून दिला आहे. पण काही प्रसंगांवरील कल्पनाविलास सविस्तर असल्यामुळे तो परिशिष्टाच्या स्वरूपात पुस्तकाच्या शेवटी दिला आहे. अशा कल्पनाविलासाने जर काहींच्या भावनांना धक्का लागत असेल तर त्याबद्दल सुरुवातीलाच क्षमायाचना करतो. कल्पनाविलासाची संकल्पना नवीनच आहे. श्री भाऊसाहेबांच्या मनात घडलेली घालमेल समजून घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. श्री महाराजांचा शब्द आणि शब्द भाऊसाहेबांनी नेहमीच गुरु आज्ञेप्रमाणे मानला. त्या आज्ञेचं उल्लंघन होणं शक्यच नव्हतं. आदर्श गुरु शिष्य संबंध कसा असावा याचा अजोड दाखला म्हणजे श्री महाराज आणि भाऊसाहेब यांचा संबंध. शिष्याच्या जीवनातील सर्व घटनांशी सद्गुरूंचा संबंध असतो. सद्गुरू ब्रह्मचैतन्य हे त्रिकालज्ञ होते. श्री भाऊसाहेबांना काय योग्य आहे हे श्री महाराज पूर्णपणे जाणून होते. तथापि शिष्याच्या मनाची जडणघडण इतर सामान्यांप्रमाणे भावभावनांच्या धाग्यादोऱ्यांनी विणलेली असते. भाऊसाहेबही त्याला अपवाद नव्हते आणि म्हणूनच
त्यांच्या अंतर्मनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. श्री भाऊसाहेबांनी मनाला मुरड घालूनही कदाचित गुरुआज्ञा पाळली असेल, पण गुरुआज्ञा सदैव पाळली हेही तितकंच महत्वाचं आहे. श्री भाऊसाहेबांचा काही पत्रव्यवहार उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या अंतरंगातील विचार प्रवाह समजण्यास खूपच मदत झाली. या पत्रव्यवहारावरची टिपणंही परिशिष्टात समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर संदर्भ सोपा व्हावा म्हणून भाऊसाहेबांच्या जीवनावरील प्रसंग आणि परिशिष्टातील तळटिपेतील सर्व टिपणांचा संबंध स्पष्टपणे नमूद केला आहे. श्रीराम. श्रीराम समर्थ. भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे? हा प्रश्न कानावर आला. मी पटकन आजूबाजूला पाहिलं. आणखी कोणी भाऊसाहेब आहेत काय? पण लगेच लक्षात आलं की हा प्रश्न मलाच आहे. श्री जनार्दन पंत आठवले यांच्या दिवाणखान्यात श्री ब्रह्मानंद महाराजांनी गदगमधील काही वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित केलं होतं. त्यात मीही एक होतो. सायंकाळी 7 वाजण्याचा सुमार होता. श्री ब्रह्मचैतन्य महाराज आसनावर बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला पहिल्या रांगेत समोरच मी बसलो होतो आणि वरील प्रश्न कानावर आला. मी थक्कच झालो. मी तर श्री महाराजांना ओळखत नव्हतो आणि महाराजांनी अत्यंत सलगीनी जणू काही आपली फार जुनी ओळख आहे अशी हाक मारली. मी विचार करत होतो तोच त्यांनी गोंदवल्याची ओळख दिली. म्हणाले, तुमचे बरोबर टांग्यातून मसवडपर्यंत आलो होतो. लगेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. परत ते म्हणाले, गीतेचा 9वा अध्याय दररोज वाचता ना? मी म्हणालो की होय, बहुतेक दररोज वाचतो. त्यावर ते म्हणाले, म्हणूनच तुमची आणि आमची आज भेट झाली. त्यानंतरच्या तास दीड तासाच्या कार्यक्रमात मी शरीराने तिथे होतो, पण मनाने पूर्वस्मृतीत गेलो होतो. मी चिंतामणी परशुराम उर्फ भाऊसाहेब केतकर. जन्म 1847 सालचा, म्हणजे श्री महाराजांपेक्षा 2 वर्षांनी लहान. माझे वडील श्री परशुराम बाळकृष्ण आणि आई गंगाबाई. वडील सुरुवातीला पुण्याला सरदार नातू यांचे कारकून होते, पण त्यानंतर कोकणात कालवण येथे गेले आणि शेती करत होते. मी मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर मित्रांबरोबर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शनास गेलो होतो. ते त्या काळातील थोर अधिकारी संतांपैकी एक होते, पण त्यांचा स्वभाव रागीट होता. दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर नुसतेच बसून होतो. स्वामींनी मला विचारलं, हे काय आहे? मी उत्तरलो की खडीसाखर आहे. त्यावर ते रागानेच बोलले, गाढवा, ते मलाही दिसतं, पण आणखी काय आहे? मी सांगितलं की खडीसाखरेला मुंगळा चिकटलेला आहे. त्यावर ते पटकन बोलले, मुंगळ्यासारखा चिकटून राहा, कल्याण होईल, जा. मला काहीच अर्थबोध झाला नाही आणि आम्ही परतलो. पुढे इंजिनिअरिंगची परीक्षा पास होऊन मी PWD खात्यामध्ये ओव्हरसियर म्हणून गदग इथे नोकरीला लागलो. 1880 साली मला इंजिनियर म्हणून बढती मिळून माझी सातारा इथे बदली झाली. त्यावेळी माझं वय 30च्या आसपास होतं. मी 1890 सालापर्यंत तिथे होतो. दरम्यानच्या काळात दर महिन्याला मला मसवडला पगार वाटपासाठी जावं लागे. बरोबर एक स्वयंपाकी, एक कारकून आणि शिपाई असे. आम्ही टांग्याने प्रवास करत असू. सातारा ते मसवड अंतर अंदाजे 65 मैल, म्हणजे साधारण 100 किलोमीटर आहे. वाटेत आमचा गोंदवल्यास रात्रीचा मुक्काम असे. आम्ही मारुतीचे मंदिरात उतरत असू. श्री रावजी लिंगोपंत हे त्या गावचे कुलकर्णी होते. ते विठ्ठल मंदिरासमोर राहत. त्यावेळचं गोंदवलं गाव म्हणजे माणगंगेच्या काठी जरा उंचावर वसलेलं एक छोटं खेडं. बहुतेक वस्ती मारुतीचे मंदिरासमोर होती. मंदिराच्या मागे नदीवर जाण्याची वाट होती. सातारा पंढरपूर हा कच्चा रस्ता होता. असंच एकदा गोंदवल्यास मुक्कामाला असताना माझ्याकडे एक गृहस्थ आले. त्यांचा चेहरा तेजस्वी आणि डोळे आकर्षक होते. ते म्हणाले, मी गणेशरावजी या गावचा कुलकर्णी आहे. गावात कोणी आलं तर त्यांची जेवणाखाण्याची सोय करणं माझं कर्तव्य आहे. त्यांची वाणी अत्यंत मधुर आणि भाषेत गोडी होती. थोडक्यात काय की ते व्यक्तिमत्व प्रथम दर्शनी आवडणारं होतं. शिवाय आम्ही जवळपास समवयस्क. आमच्या काही गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गीता वाचण्याच्या बेतात होतो. तोच ते परत माझ्याकडे आले. त्यांनी सहज विचारलं, देवाधर्माचं काय करता?
मी उत्तरलो, काही विशेष नाही. 2 वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो. त्यावर ते म्हणाले, गीतेचा 9वा अध्याय वाचित जा. तो अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य. तोच का सांगितला हे त्यावेळी कळलं नाही. पुढच्या महिन्यात परत गोंदवल्याला आलो तेव्हा गणेशरावजी यांची परत भेट झाली. आमचं देवाधर्माबाबत बरंच बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुत असताना माझ्या मनात विचार चालू होता की श्री गणेशरावजी हे देवाची आवड असलेले सात्विक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांना आज आपण जेवायला बोलवावं. हा विचार मनात येण्याचा अवकाश की गणेशरावजी स्वतः तिथे आले आणि म्हणाले, आज आपण जेवायला माझ्याकडे यावे. मी म्हणालो, मीच आपणाला आज बोलवणार होतो. त्यावर ते म्हणाले, आपण फिरस्तीवर आहात तेव्हा आपणच आमच्याकडे जेवायला माझ्याकडे यावे. त्यांचं बोलवणं असं काही होतं की माझा नाईलाज झाला. मी जेवायला गेलो. जेवण झालं, विश्रांती झाली आणि पुढे म्हसवडला जाण्यास निघालो त्यावेळी त्यांनी विचारलं, तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे. आणखी कोणी येणार आहे का? मी नाही म्हणालो. त्यावर त्यांनी विचारलं, मग मी आपल्याबरोबर येऊ का? माझी काहीच हरकत नव्हती. त्यांचा सहवास मला हवासाच वाटत होता. मी होय म्हटलं. त्यावर ते हळूच म्हणाले, मी तुमच्याबरोबर येतो, पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा. ती त्या दारात उभी आहे. मला हे जरा विचित्रच वाटलं. मी आईसाहेबांना तसं विचारलं मात्र त्या एकदम म्हणाल्या, अहो तो एकदा घराबाहेर गेला तर 9 वर्षांनी परत आला. आता परत त्याला आणून सोडण्याची खात्री देत असाल तरच घेऊन जा. मला हे काहीच माहीत नव्हतं. मी गणेशरावजींकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं तेव्हा तेच म्हणाले, छे छे, तसं काही होणार नाही. मी 2-3 दिवसात अगदी आपल्या बरोबरच परत येईन. झालं. आम्ही टांग्यातून निघालो. म्हसवडला आलो. त्या दिवशी दशमी होती. तेव्हा ते म्हणाले, भाऊसाहेब, येथून पंढरपूर अगदी जवळ आहे. उद्या एकादशी आहे. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया. मी म्हणालो की मला काम आहे. काम सोडून जाता येत नाही. तेव्हा ते म्हणाले, बरं आहे, मी उभ्या उभ्या दर्शन घेऊन येतो. म्हणजे आईने सांगितल्याप्रमाणे बरोबरच गोंदवल्याला जाऊ. मला नाईलाजाने होकार द्यावा लागला. पण मी लगेच म्हणालो की तुम्ही अवश्य या, नाहीतर तुमच्या मातोश्री रागावतील. ते म्हणाले, त्याची काळजी नको, मी येतोच. इथे माझ्या ओळखीची मंडळी आहेत, मी त्यांच्याकडे उतरतो. असं म्हणून ते गेले. त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी म्हणजे 1901 साली गदग इथे श्री जनार्दन पंताकडेच भेट झाली आणि तीही त्यांनी स्वतः ओळख दिली म्हणून. अन्यथा मी तर त्यांना विसरलोही होतो. गदगला मी श्री ब्रह्मानंद बुवांच्या संपर्कात आलो होतो. त्यांनी त्यांचे गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना रामनवमीसाठी बोलवलं होतं. रामनवमीचा उत्सव बेलधडीला होता. बुवांनी श्री महाराजांचा गदग येथे स्वागत समारंभ श्री जनार्दन पंत यांच्याकडे ठेवला असताना श्री महाराजांचा प्रश्न कानावर आला, भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे? पुढे काही वर्षांनंतर गोंदवल्याला स्थायिक झाल्यानंतर मी जेव्हा वरील वाक्यावर विचार केला तेव्हा तुम्ही इकडे कुठे हा प्रश्नाचा पूर्वार्ध असून त्यातला गर्भित उत्तरार्ध म्हणजे तुम्ही तिकडे चला असा तर नसावा. एकंदरीत तो प्रश्न मोठा अर्थपूर्ण होता. असो, वरीलप्रमाणे सर्व स्मृती जागृत झाल्यावर मी पूर्ण भानावर आलो. एव्हाना स्वागताचा समारंभ संपत आला होता. मी उठलो, सरळ श्री महाराजांकडे गेलो. हो, ते आता गणेशरावजी नव्हते तर श्री महाराज होते. त्यांना म्हटलं की इथल्या सगळ्या मंडळींमध्ये माझी आणि आपली ओळख सर्वात जुनी म्हणून आपणावर माझा हक्क सर्वात जास्त. तेव्हा आपण सर्व मंडळींसह माझे घरी चलावे. त्यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, मी आलो असतो, पण या मंडळींनी मला इथे आणलं आहे. त्यांचेकडे राहणेच योग्य आहे. पण परत जाताना मी तुमच्याकडे येईन. मला फार आनंद झाला. तेलघडीचा उत्सव माझ्या दृष्टीने अप्रतिम झाला. एकतर तो श्रीरामाचा जन्मोत्सव, शिवाय श्री ब्रह्मानंद बुवांची व्यवस्था आणि त्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची उपस्थिती. उत्सवानंतर कबूल केल्याप्रमाणे श्री महाराज त्यांच्याबरोबरची बायका, पुरुष, मुले असं मिळून 100च्या वर माणसांना घेऊन आमच्याकडे मुक्कामाला आले. चांगले 4 दिवस राहिले.
श्री हनुमान जयंती आमच्या घरीच झाली. त्यावेळी त्यांचे आणि आमचं कुटुंब, सौ जानकीबाई आणि माझ्या मुलांचा अल्पकाळ का होईना पहिल्यांदाच सहवास घडला. त्यावेळी आम्हा केतकर कुटुंबियांवर काय मोहिनी टाकली माहीत नाही, पण आम्ही सगळेजण फार भारावून गेलो. अहो, काय सांगू तुम्हाला, हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसं होतं तसं मला झालं. जवळपास तशीच स्थिती सौची देखील झाली असं दिसत होतं. तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं की आता श्री महाराजांच्याकडे जाऊन राहायचं. ते सांगतील तसं वागायचं. श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.